ते जे पहिल्या धारेचं दूध म्हणतो ना आपण, ते पिण्याचा आनंद जसा असतो, ज्याच्यात काही मिश्रित नसतं, तशी ती पहिल्या क्षणाची ती उपस्थिती परमेश्वराची अनुभवताना रोमांच येत होता. आणि प्रभूला धन्यवाद देत होतो की आम्ही ही संधी दिली परमेश्वरा, की तुझ्या उपस्थितीत आम्ही सर्वात पहिल्यांदा येऊ शकलो आणि त्याचा जो काही आशीर्वाद आहे तो घेऊ शकलो. खरंच महान आहे परमेश्वर. त्याची आता पण उपस्थिती आहे, तो पार्सलिटी नाही करत. तो तेच अनुग्रह, ती शांती तुम्हाला पण द्यायला तयार आहे. तो तुम्ही विश्वासाने ग्रहण करा. तो इथं उपस्थित आहे बरं का. गिल्ट फील करू नका, गिल्ट फील करू नका. वाईट वाटत असेल तर लवकर या, पण आता गिल्ट फील करू नका की तो देणार नाहीये. हॅलो, खूपशे चुकीच्या संकल्पना घेऊन ख्रिस्ती जीवन जगत आहेत लोक. देव असा नाही आहे. तो आत्ताही तुम्हाला अनुग्रह देत आहे. तुम्ही जे काही मागत आहात ना, आता असं मागत आहात, आरोग्य असेल, भरभराट असेल, ही इज गोइंग टू गिव्ह यू. आता तो देत आहे, रिसीव्ह करा. हॅलो, रिसीव्ह करा. ज्यांना जे पाहिजे ते रिसीव्ह करा प्लीज. इथे देवाची उपस्थिती आहे. जे विश्वासाने मागतील आत्ता या क्षणाला, ते ग्रहण करतील. ज्याचा जितका विश्वास तितक्या प्रमाणात त्याला मिळणार. रिसीव्ह करा. वेळ घ्या, ही कोणाला बघू नका. मागा, तुमच्या जीवनासाठी जे काय मागायचं आहे मागा. टेक अ मिनिट. ही वेळ घेऊयात ना, 1 मिनिटाची वेळ घेऊयात. मागा तुम्ही स्वतःसाठी. आता कोणासाठी मागू नका, फक्त स्वतःसाठी. टेक 1 मिनिट. काय मागायचं मागा. घर, नोकरी, छोकरी, मुलगा, लेकरं, शांती, भरभराट, आरोग्य. प्लीज मागा, प्लीज मागा. देव द्यायला तयार आहे. इतरत्र लक्ष देऊ नका. स्वतःसाठीचा हा 1 मिनिटाची वेळ घेऊन मागा तुम्ही. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. प्रभू, तुझी लेकरं मागतायत परमेश्वरा, आणि तू असा प्रेमळ देव आहेस. तू दिल्या वाचून राहत नाही. तू प्रत्येकाला योग्य समय देणार आहे. आम्ही धन्यवाद देतो. धन्यवाद. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. धन्यवाद. आपण ते मिळालं या आविर्भावाने धन्यवाद देऊयात. थँक्यू जीसस. थँक्यू फादर. थँक्यू होली स्पिरिट. होय प्रभू, आपण टाळ्या वाजूयात गौरवाने, त्याचा गौरव करूयात. थँक्यू जीसस. हो, हालेलुया, हालेलुया. ही विश्वासाची गोष्ट आहे जी तुम्ही केलेली आहे, आणि विश्वास बाळगा, तुम्ही साक्ष देणार आहात. गॉड ब्लेस यू. वो धरती का राजा वो सरकार है. कौन है वो? वो धरती का राजा वो सरकार है. सरकार, काय शब्द आहे, भारी आहे ना. परत एकदा म्हणूयात आपण. वो धरती का राजा वो सरकार है. तोच आहे फक्त. त्याचंच राज्य आहे सगळीकडे. त्याचंच शासन आहे. मान्य नसेल, अनुभव घेऊन बघा. आपलं काय म्हणणं नाही. आपण चॅलेंज देत नाही. आपण येस तर आमेन म्हणणारे लोक आहे. वचनात लिहिलंय, तो राजा आहे, राजा आहे. त्याचं शासन आहे, त्याचं सरकार आहे. येस बॉस, तूच माझ्या जीवनाचा बॉस आहे. संपलं. कोणाला वाटत असेल नाही 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 सर, 8-8 तास 12-12 तास मी काम केलेलं आहे. ते घर मी बनवलेलं आहे. या घरात प्रत्येक वीट रचताना मी समोर होतो. बँक लोन मी केलं होतं. माझ्याकडे एवढं सोनं होतं, ते घातलं, सगळं केलं. आज माझ्याकडे कार आहे, बंगलो आहे, घर आहे, मुलं आहेत, सगळं. मी 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 जर करत असाल, हां हां सॉरी, आत्ता जो सर्दी झालेले आणि न झालेले पण, जो श्वास घेत आहे की नाही, ती पण त्याची दयाकृपा आहे. सर्दी झालेल्यांना जाणवत आहे की बाबा श्वास किती महत्वाचा आहे. तिकडून तिकडून कसं तर होते, तोंड उघडे ठेवून काय होते घेऊयात. कारण पुढचा श्वास नाही घेतला तर कलर फोटोला हार लागू शकतो. या जगात होते असे नव्हते होतो. न कळत होणाऱ्या गोष्टींवर पण त्याचं नियंत्रण आहे. धगधग चालू आहे ना, धगधग नॉनस्टॉप. इथं आल्यापासून, जन्माला आल्यापासून जे चालू आहे, त्याला अनुग्रह तोच पुरवतो.
अनेक साक्षी आहेत. ब्लॉकेज होते, पैसे नव्हते, पण देवावर विश्वास होता. असं सगळ्यांनी करायचं नाही, ही साक्ष आहे. एन्जिओग्राफी, प्लास्टी, जे काय करायचं करू शकता तुम्ही, पण काहीच नव्हतं. काही म्हणजे काहीच नव्हतं. इज अ मॅन ऑफ गॉड. 2 वर्ष गेली, 2 वर्ष पैसे जमू शकले नाही. ज्यांना कळालं, काही जण उभं राहण्याचा प्रयत्न केला, पण जी लागणारी रक्कम नाही जमू शकले. 2 वर्षानंतर एक विश्वासणारी डॉक्टर त्यांना जहांगीर हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी घेऊन गेले. चला आपण पुढं काय करता येईल. चेकअप केल्यावर कळालं की ऑलरेडी देवानी नवीन नस बायपास करून दिले होते त्यांना. आता कशाचीच गरज नव्हती. जे डॉक्टर बायपास म्हणतो आपण, जे जाऊन एक वेन तिथं लावतो ना, तेच बायपास ऑलरेडी देवानी केले होतं. आता ते व्यवस्थित आहेत, अजूनही सेवेत आहेत. शर्च झाल्यावर विचारा, त्या व्यक्तीचं नाव सांगतो, भेटा, जिवंत आहे, सेवा करत. इट्स नॉट अ जोक. असा देव आहे, असा देव आहे. आणि त्या देवाची तुम्ही भक्ती करतात, त्या देवाबरोबर, त्या देवासमोर तुम्ही नमता. तो किती अद्भुत देव आहे. असंच एक जगातला एक महान सम्राट, राजा नाही, खूप मोठा सम्राट होता. आणि असंच त्याच्या बाल्कनीमध्ये जाऊन तो असं त्याचं साम्राज्याकडे निहाळत होता, नाही का. आणि तो एवढा मोठा राजा होता की त्याच्या हातात, त्याच्या नाही का, अनेक राजे त्याच्याकडे होते, अनेक देश त्याच्या अधीन होते. त्या राज्यांमध्ये सुद्धा इथून जो तो बोलेल ना, ते घडत होतं. म्हणजे फरमान, ते फरमान म्हणजे संपलं, ते तसंच घडायचं. त्यामुळं तो सर्वोच्च अधिकार असलेला सम्राट होता. आणि त्याला वाटलं की हे एवढं वैभव जे निर्माण केलं आहे, ते मी निर्माण केलेलं आहे. मी बोलतो तसं होतं. आणि पूर्वीच्या पद्धती होत्या, जे गरीब, गांजलेले, रंजलेले किंवा त्यांच्यासोबत असणारे काही जण सरळ राजालाच देव मानायचे. आपला देव तर हाच आहे बॉस, हा जो म्हणतोय तसं आपल्या जीवनात घडतंय, हाच पगार देतोय, हीच नोकरी देतोय, जीवदान हाच देतोय, हाच देव, असंही होतं. त्यामुळं त्याला असं वाटलं की मीच देव आहे, देवासमानच आहे मी आता. तशीच झाली ना परिस्थिती. म्हणेल ते घडतं हो, म्हणेल ते. ह्याला फासावर चढवा, तर त्याला उलटं विचारणारं कोण नव्हतं. सॉव्हरेनिटी, सार्वभौमत्व त्याच्याकडे होतं. त्यामुळे त्याला तसं वाटणं साहजिक होतं. आणि त्याला वाटलं की मीच देवासमान आहे देव लोकांसाठी. आणि असं वाटल्यानंतर तो दरबारात गेला. आणि त्यावेळेस त्याला मनाला वाटलं की चला, खूप दिवस झालं शिकारीला गेलो नाही, आपण शिकारीला जाऊयात. मग त्याची जी नाही का सिक्युरिटी असते, कमांडोज, ती त्याला असिस्ट करते. आणि ते मग ते जातात. एक गेम आहे ते, मनोरंजनाचं. राजाचं काय उद्योग नाही, आता युद्ध तर नाहीच आहे. आणि जरी युद्ध आलं तर हा सम्राट आहे. दुसरे राजे, सेनापती, सरसेनापती भरपूर आहेत. सम्राटाला जायची कधी आवश्यकता पडत नाही, तो का नुसता राजा नव्हता. मग जंगलात गेले, सगळे धनुष्य, बाण, भाला, बर्ची सगळं रेडी. आणि पाठला करू लागले. ऊन वाढलं, त्याला का शिकार सापडेना, वैतागला. आज असं का व्हायला लागलं, एक प्राणी दिसला तर तो आपला आवाकात येईना, कंटाळतो, म्हणजे हैराण परेशान होतो. ऊन वाढतं, जीवाची लाही होते. आणि मग त्याला वाटतं की थोडं पाणी तर मिळावं. म्हणजे त्याला सगळं अवेलेबिलिटी होती, पण आता असं काहीतरी सुंदर अशी नदी, झरणा काहीतरी लागावं असं म्हणतो, तर लगेचच त्याला तो जो थोडीफार झाडी असते, मग त्याच्यानंतर एक नदी वाहत असते. त्याला बरंसं वाटतं, बाप छान, मी आता इथं आंघोळ करेन. मग तो जे कमांडोज असतात त्यांना, सैनिकांना म्हणतो की तुम्ही जरा फिरून या, मी आंघोळ करून येतो. कारण तर नदीत आंघोळ करायची म्हटल्यावर सम्राट आहे तो, हो की नाही. तिथं काय बाथरूम आहे, हो, असं काय बांधलेलं आहे असं काहीच नाही. त्यामुळे त्यांना म्हणतो की तुम्ही फिरून या, मी आवाज दिले की तुम्ही परत या. मग ते जरा तिकडे तोंड करतात, थोडंसं जंगलात फिरायला जातात. हा कपडे काढतो, सगळे ठेवतो आणि जातो आंघोळीला. आणि इतकं थंड पाणी असतं, त्याला इतकं छान वाटतं, मन शांत होतं त्याचं, खूप सुंदर वाटतं. आणि इतक्यात एक त्याच्यासारखा सेम दिसणारा माणूस येतो. कुठून प्रगट होतो माहीत नाही. त्यांनी जी सगळी कपडे काढलेली आहेत ना राजाची, ती सगळी वस्त्र स्वतः घालतो.
त्याच्यासारखाच दिसणारा, सेम डुप्लिकेट, सेम दिसणारा, सेम ते घातल्यानंतर तो आवाज देतो, हा इकडे पोहत असतो छान, ओरिजिनल पोहत असतो, डुप्लिकेट सगळे ड्रेस घालतो आणि आवाज देतो. सैनिक म्हणतात यस बॉस, जायचं आपल्याला. रथात बसतो आणि हा निघून जातो कमांडोज बरोबर. हा अजूनही पोहत असतो. कालांतराने याला भान येतं की चला आता आपण खूप वेळ पोहलो, आता जाऊयात. बाहेर येतो तर काय कपडेच नाहीत. आदामाचा भाऊ. मग आता लाज वाटते त्याला. आता सैनिकांना आवाज द्यायचा आहे तर आधी आपली व्यवस्था करावं लागेल. पुन्हा अंजिराची पानं गुंडाळतो, हो की नाही. आता जंगली टार्झनसारखा दिसू लागतो आणि मग आवाज देतो. आवाज दिला तर येणार कोण? कोण येत नाही. खूप आवाज देतो. अरे तुम्हाला कळत नाही का त्याचं जे अजूनही ते ॲटिट्यूड कुठं आहे? सम्राटाचंच ॲटिट्यूड आहे. त्याला काय घडलं काहीच कल्पना नाही. त्याला राग येतो अजून कसं येणार म्हणून. जरा चालत पुढे जातो, कुठंच काहीच नाही. असं करत ते छोटंसं जंगल नसतं, छोटंसं हे असतं, तर पार करून बाहेर पडल्यावर रस्त्यावर लोक हसू लागतात. तुम्हाला कळत नाही का म्हणलं? मूर्ख आहात तुम्ही. मी राजा आहे म्हणतोस, सम्राट आहे तुमच्या देशाचा. अजून असतात. बरोबरच आहे की. त्या महान सम्राटाला बघायची लायकीच या लोकांची नव्हती. कधी दरबारात जायचं प्रॉब्लेम हेच नव्हतं, संधीच नव्हती. त्यामुळे तो कसा दिसतो हेच ह्या लोकांना माहीत नाही. त्यात परत ह्याची जी अवस्था बघून पानं गुंडाळलेला माणूस म्हणतो मी सम्राट आहे. हसणारच. जसं तुम्ही आता हसलात त्याला हसले आणि त्याला काय समजले तुम्ही ओळखून घ्या. याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे आणि ते पुढे निघून अरे ऐका तर माझं, कोण ऐकायला तयार नाही. मग त्याला आठवतं या एरियात इथं जवळपास एक सरदाराचं किल्ला आहे, तिथं त्याला जबाबदारी दिली, तिकडे जाऊ. कसं तर करत लाजत तिथं जातो. गेटवरच ऐ काय चाललंय? सरदार झोपलेत. तुला कळतं का बेअकली माणूस, मी सम्राट आहे. त्याने असा जोरात व्यवस्थित लगावते ना, मला बेअकली म्हणतो म्हणून. त्याला मारल्यावर मग शुद्ध येते. अरे हा आपल्याला अजिबात ओळखत नाही आहे, तुला मृत्यूदंड मिळेल. मग त्याने हसतंय. हां मी मारलो म्हणून मृत्यूदंड दे, जा म्हणते. किती रिक्वेस्ट करताय काय नाही. मग अरे मी सम्राट आहे काय सगळं सांगताय, त्यामुळे तुला आता मी जर डिस्टर्ब केला तर आमच्याकडे छोटं जेल आहे तिथं घालेन बघ. मग तो तिथून सटकतो. दिवसभर भटकंती केल्यावर त्याला अक्कल येते की आपल्याला कोणी ओळखत नाही. त्याच दिवशी सकाळच्या वेळेस जे बाल्कनीमध्ये उभारून जे आविर्भाव होता का नाही, ही अख्खी पृथ्वी माझी आहे, हे जग माझं आहे, मी फरमान काढलं की सगळं होतंय, हे सगळे लोक माझे आहेत, हे सगळं माझं आहे, माझं माझं मी माझं मी माझं. आता कोण पण ओळखायला तयार नाही. वैतागतो तो. मग शुद्ध येते की हे असला आविर्भाव ॲटिट्यूड घेऊन आपल्याला सगळे कानाखालीच बसायला लागले, मी सरदार आहे म्हणून. आता ते बंद करतो आणि भीक मागतो की बाबा मला खायला द्या. आणि मग ते मिळतं. नम्रता आली की मग मिळायला लागतं. मग दया येते, काही जणांना कपडे देतात. मग असंच प्रवास करत करत एक 2-4 दिवसांनी आपल्या राजदरबाराच्या गेटवर येतो. त्याला वाटतं की एव्हरी डे जे सेंट्री असतो बारलेला बाहेर, तो सॅल्यूट जो करत असतो, त्याला वाटतं हा तर ओळखणार, तर ड्रेस साधा तर आहे पण ओळखणार, रोज बघणार आहे ना. ते लोक बघत नव्हते, त्यांना माहीत नव्हतं. स्वतःच्याच मनाला हे घालतो, हे जातो. तर म्हणते कोण पाहिजे तुला? हा पण ओळखला नाही. मला राजांना भेटायचं आहे. नाही, राजा आता दरबारात आहे, दरबार चालू आहे, तू या गेटनी नाही जाऊ शकत. मग ते लोक जातात ना, लोक त्या गेटनी जा तिकडं आणि त्या गेटनी जाऊन तू लोकांसाठीची गॅलरी आहे, त्या गॅलरीतून तू सगळं पाहू शकतो. त्याच्याच राजदरबारामध्ये त्यालाच लोकांच्या गॅलरीतून बसून तो बघतो तर काय राजा सुंदर सेम त्याच्यासारखा, वा सगळे त्याच्यासमोर बसलेले, तो न्याय करत असतो. बाजूला त्याची राणी प्रसन्न चेहऱ्याने. आता काय काय वाटून गेलं असेल त्याला. मग त्याला कळतं, निराश होतो. झालं म्हणतं आता तर मी प्रूव्ह पण करू शकत नाही मी आहे म्हणून. मग तो रडतो खूप. बाहेर येतो आणि दरबाराच्या बाहेरचं जे गार्डन असतं तिथं खूप असं धसा रडतो. अजून मेन गेट यायचं असते कारण तो पब्लिक गॅलरीतून फक्त उतरतो आणि त्या गार्डनमध्ये खूप ढसा रडायला लागतो. आणि मग पश्चाताप करतो, देवा सगळं काही तुझ्या हातात आहे, मी काहीच नाही आहे. आणि ज्या क्षणी असं म्हणतो ना,
त्या क्षणी दरबारात संपलेलं असतं. दरबारातून राजा त्याच्या शयनगृहात गेला असंच लोकांसाठी दिसतं, पण राजा तिथून गायब होतो. आणि राणी येते की राजा कुठे गेला म्हणून. ती येते ते गार्डनमध्ये, अहो इथं काय करताय म्हणते ती. आता या वेशातल्याला मात्र ती ओळखते, तुम्ही इथं काय करताय. तो एकदम रडायला लागतो, तिला गळे भेट करतो. नाही काय नाही काय नाही. मग हसले कसले कपडे तुमचे, आता तर तुम्ही शयनगृहात होता आणि शयनगृहातून असले कपडे. मग तो काही बोलत नाही आणि पुन्हा जाऊन कपडे बदलतो आणि पुन्हा त्याचं राज्य प्रस्थापित तो बसतो. म्हणजे सांगायचा मुद्दा काय, गर्व केलात, देवाच्या समोर स्वतःला कधी नेण्याचा प्रयत्न केलात. कुठलाही सेवक असो, कुठलाही राजा असो, सत्ताधीश असो, या पृथ्वी तलावरचा कोणीही असो, ज्यांनी देवाची जागा घ्यायचा प्रयत्न केला ते कधीच यशस्वी होऊ शकले नाही. त्यांना ताळ्यावर आणायचं काम आपला राजा करतोच. आता तुम्ही आठवा, तुमच्या घरातील कळतचं समजा तारणच झालं नाही, स्टबर्न आहे, अनुभव घेतो, प्रेयर रिक्वेस्ट देतो, बरं झालं की पुन्हा जगात फिरायला मोकळा. जरा काय झालं की हो तुमचा देव ऐकतो असं म्हणणारे पण आठवा, पण पूर्ण स्वीकारा, नाही नाही आमचे जे चाललं आहे ते बरोबर आहे असं म्हणणारे पण आठवा. स्टबर्न आठवा, जगातले सर्व सत्ताधीश आठवा जे सध्याला राज्य करत आहेत. त्या कोणालाही हलवण्याची ताकद, स्थानापन्न करणारा पण तोच आहे, स्थान भ्रष्ट करणारा पण तोच आहे, असा तो देव आहे. आणि अशा देवाची तुम्ही भक्ती करताय. अशाच एका राजाची आज आपण साक्ष ऐकूयात. असा एक राजा होता की तो पण त्याच्या जीवनात असं काहीतरी घडलं. आता जसं गोष्ट ऐकली ना आपण, तसं काहीतरी त्याच्याही जीवनात घडलं. आणि अख्ख्या बायबलमधील एक अद्भुत अशी साक्ष, आत्तापर्यंत देवाचे सेवक, देवाचे निवडलेले लोक यांचे ते लोक बोलत होते आणि देव बोलत होता. आता ही अद्भुत साक्ष अशी आहे बायबलमध्ये अख्ख्या, की एक विधर्मी राजा आहे ज्याचा यहुदी लोकांचा काही संबंध नाही. विधर्मी राजा आपल्यासारखा. मी परत एकदा सांगतो, यहुदी सोडले तर जगातले ऑल डिनॉमिनेशन, मग ते कॅथलिक असो, प्रोटेस्ट असो, बिलिव्हर्स असो, मेथॉडिस्ट असो, CNI असो, नाहीतर SNI असो, सगळे विधर्मीच आहात. हॅलो, कोण आहे आपण? विधर्मीच आहे. चूजन वन आहे आपण. लक्षात येत आहे? चूजन वन आहे. उगीचच आपल्याला शिक्का मारून घेऊ नका. ते आपल्या एका कम्युनिटीला काय म्हणायचं म्हणून नाव ख्रिश्चन पडलंय. कोण बिलिव्हर म्हणतात, कोणी काय 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 काय, आडनावं आणि जातीवर काय पण असा, चूजन वन आहात तुम्ही, एवढं लक्षात ठेवा. आणि जी खूप मोठी गोष्ट आहे. मग एक विधर्मी राजाची साक्ष बायबलमध्ये ऐकायला मिळते. तो बोलतो, त्याची साक्ष, अख्खा एक अध्याय त्याच्यावर आहे. किती भाग्य मिळालं असेल ना त्या राजाला, की पवित्र शास्त्रात एखाद्याचं नाव येणं हीच मोठी गोष्ट आहे. त्या राजापेक्षा प्रचंड काम केलेले लोक आहेत. तलवारीने त्यांना कापलं गेलं, उभं चिरलं, उभं असं सॉ मिल असतं ना, लाकडं कापायचं, त्याच्यात असं उभं चिरलं, अग्नीच्या भट्टीत जिवंत जाळलं, नाही का, असं तेलात ओतले. पण त्यांची नावं नाहीत बायबलमध्ये. अर्थात ते ग्रेट आहेत, स्वर्गात त्यांचं नाव आहे, परमेश्वराच्या हातावर त्यांचं नाव आहे, पण बायबलमध्ये आलं नाही, देवाला वाटलं. पण असा एक राजा आहे ज्यांनी असं काही मोठं काम केलं नाही, परंतु त्याचे नाव आहे, त्याची साक्ष आहे. वाचायचं डॅनियल 4, डॅनियलचं पुस्तक 4था अध्याय, 1 ते 37 आहेत, पण आपण 1 ते 18 तरी वाचूयात आधी. नबुकदनेस्सर राजा याचकडून सर्व पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व लोकांस, सर्व राष्ट्राच्या व सर्व भाषा बोलणाऱ्या लोकांस तुमचे कल्याण असो. 1 मिनिट, किती छान म्हणतोय बघा तो. राजाची साक्ष आहे आणि किती सुंदर प्रस्तावना, पौलाची आठवण येते ना. देवाचं समागमे एन्काउंटर झालं ना, भाषा पण बदलते. तुम्हाला सुंदर बोलायचं आहे, छान बोलायचं आहे का? तुम्हाला माझं आवडतं का? कधी कधी विचारतो असं. किंवा अजून कोणाचं चांगलं आवडतंय का तसं, किंवा त्याहून चांगलं बोलायचं आहे का? मग देवाच्या समागमे एन्काउंटर होण्याची प्रार्थना करा. जशी ह्याची भाषा बदलली की नाही, सम्राटाची भाषा आहे, पण आता किती नम्र झालाय. कसं बोलतो बघा, नबुकदनेस्सर राजा याच्याकडून सर्व पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व लोकांना, सर्व राष्ट्रांच्या सर्व भाषा बोलणाऱ्या लोकांना तुमचे कल्याण असो.
वा, किती छान. आता तुम्ही लोकांच्या कल्याणासाठी प्रार्थना करताय. गुड. हां, परात्पर देवाने जी चिन्हे व जे अद्भुत चमत्कार मत संबंधाने दाखविले ती विदित करावी हे मला बरे वाटले हा, आहे. विदित कर म्हणजे हा काय आहे? साक्ष देत आहे. एक सम्राट, त्याच्या हाताखाली अनेक राज्य देश आहेत, तो सम्राट आज साक्ष देत आहे. परात्पर देवाची जी चिन्हे आणि अद्भुत माझ्या संबंधाने जे घडलं माझ्या जीवनात, ते त्याला सांगायचं आता. एक विधर्मी राजा त्याच्या जीवनात घडलेली साक्ष देत आहे आणि आपण विश्वासणारे असून, त्याची लेकरं असून, आपल्या जीवनात एखादी घडलेली साक्ष देताना मागे पुढे पाहतो की द्यायची की नाही, कसं वाटेल लोकांना, काय वाटेल. अरे त्याचा गौरव होईल. तुमची भाषा कशी का असू देत, तुमचं बोलणं कसं का असू देत, एखाद्या जजमेंट सीटवर बसलेल्या विश्वासणाऱ्याच्या डोक्याचा तुम्ही विचार करू नका की मी ही साक्ष दिल्यावर ती बहीण काय म्हणेल, तिने नाक मुरडली, त्यांनी तोंड असं केलं, ही का साक्ष आहे का, मंडळीत द्यायची असती का, वगैरे वगैरे. हे कोणाला काय म्हणायचं आहे म्हणू दे. साक्षीद्वारे देवाचा गौरव व्हायला पाहिजे. तुम्ही की माणसांची नावं घेत बसू नका. देवाचं नाव घ्या, त्याचा गौरव करा. देवाचा गौरव. यांनी थांबला नाही आणि हा फरमान लिहित आहे त्याच्या संपूर्ण देशभरातील, त्याच्या साम्राज्यातील प्रत्येक राजाकडे जाणार आहे. ही त्याची साक्ष टेस्टमनी ना, ही टेस्टमनी प्रिंटेड स्वरूपात सगळीकडे जाणार आहे. सगळेजण वाचणार आहेत. सगळ्यांना कळणार आहे की एक परात्पर देव आहे. कोणाचा देव आहे? कोणाचा देव आहे म्हणणार? नावच नाही ना, कसं म्हणणार? येशू अजून यायचा होता. कोणाचा देव आहे म्हणून त्यांनी ते परात्पर देव म्हटलेलं आहे. पण त्यावेळेस ते सांगू शकत होते. कोणाचं नाव, कुठल्या, कोणाचं देव म्हणत होते? दानिएलाचा देव ना. यावेळेस राजा कोणाचा देव म्हणू शकत होता? मग असं तुम्ही अद्भुत तुमची साक्ष द्या, लोक तुमचा देव म्हणून सांगतील ना. कशाला वेळ घालवत आहे? दीक्षाचा देव, सलोनीचा देव, साक्षीचा देव, प्रीतीचा देव, अशी संधी द्या ना देव लोकांना बोलायची. काय म्हणलं असेल, हा परात्पराचा देव म्हणत आहे, पण जिथे जिथे जाईल हा परात्पराचा देव कोण? अरे वो नाही का, त्याला पकडून आणलं होतं दानियल. हा, अरे दानियल नाही, बेलशस्सर. हा, बेलशस्सर, तो पंतप्रधान. हा, पंतप्रधान साहेब, त्याचं नाव बेलशस्सर. दानियल म्हणून कोण ओळखत नव्हतं त्याला. काय ओळखत होते? बेलशस्सर. टी सायलेंट करूयात, बेलशस्सर म्हणत आपण. बेलशस्सर. बेल म्हणजे बाल देवता. नावामध्ये काय नाही, आतमध्ये काय ते महत्वाचं आहे. तर त्या पंतप्रधानाचं हा तेच ते बेलशस्सर आहे ना, त्यांचा देव, परात्पर देव, त्याच्याविषयी आपल्या सम्राटांनी साक्ष दिलेली आहे. वाचा पुढे. त्याची चिन्हे किती थोर, त्याच्या अद्भुत चमत्कारांचा प्रभाव केवढा. त्याचे राज्य सर्व कालचे आहे व त्याचे प्रभुत्व पिढ्यानपिढ्या राहणार आहे. इथं म्हटलेलं त्याचं राज्य सर्व कालचे. आपल्या परमेश्वराचं राज्य किती काळचं आहे? ही साक्ष देत आहे. एक राजा साक्ष देत आहे. आता फ्लॅशबॅक मध्ये जाणार आहे. त्याची प्रस्तावनेमध्ये तो सुधारल्यानंतरची प्रस्तावना आहे. बिघडलेला होता ना तेव्हाच. आता फ्लॅशबॅक मध्ये जाऊयात. नेमकं हे 3 वचन तो का बरं म्हटला ते ऐकायचं आहे. परत त्याच्या बाल्कनीत जावं लागेल त्याच्यासोबत. जायचं का? असं समृद्ध बाबेल होतं जे परत एकदा येणार आहे. बाबेल सारखीच परिस्थिती. असं समृद्ध बाबेल होतं. सर्व प्रकारचे गणित, अंकगणितीय शास्त्रांचा उगम असलेली भूमी. जर इतिहास पाहिलात तर वेगवेगळ्या प्रकारच्या तर्कशास्त्रांचा उगम पावलेली अशी ती भूमी, वेगवेगळ्या ज्ञानाचा उगम पावलेली अशी ती भूमी. झुलते नाही का, हँगिंग गार्डन, झुलते बाग म्हणून प्रसिद्ध असलेली जगातल्या आश्चर्यांपैकी एक आश्चर्य तिथं होतं. त्याची एक बायको प्रिय, ती डोंगराळ प्रदेशातली होती. बंधूला वाटलं आता तिला, आपण सपाट भूप्रदेशात राहतो, इफ्रेटिस नदी आतून वाहते, आपण कडेकोट बंदोबस्त केलेला आहे. 350 फूट उंच, 35 मजली उंच कडेकोट त्याचं होतं. 80 फूट रुंद होतं. 5-5, 6-6 रथ एकावेळी रेस करू शकत होते. रेस. इतकी मोठं भव्य दिव्य त्याचं फक्त भिंत होती. आतमध्ये 20 वर्ष पुरेल,
20 वर्ष जर एखाद्या राजाने वेडा घातला बाहेर तर तो वेडा व्हायची वेळ होईल, पण आतले पेढा खात राहतील. इतकं समृद्ध असं देश होतं. 20 वर्ष पुरेल इतकं अन्नधान्य होतं. मला हे सांगायचं आहे. म्हणजे वेडा देणारा कंटाळेला, अरे आज येईल उद्या मग, नाही 20 वर्ष आम्ही आरामात खात पीत बसू शकतो, तू टाइमपास कर बाहेर. इतकं त्यांना गर्व होता, इतकं भारी ते राष्ट्र होतं. ज्ञान नाही का, वैभव, समृद्धी, संपन्नता, काय पाहिजे ज्ञानाने भरलेलं. आणि इतकं हँगिंग गार्डन, त्या बायकोला आवडतं म्हणून यांनी बाग हँगिंग करून टाकली वेगवेगळ्या पद्धतीने बांधून. बायकोला ते फील यावं की मी डोंगरावर राहते अजूनही. वाव, ती श्रीमंती असल्यावर लोक काय पण करू शकते. तुम्ही असं काहीतरी करायला जाऊ नका. तर राजा अशा समृद्ध राजाचा नाही का, इतका समृद्ध, तो बोलला की तसं व्हायचं. कारण त्याच्या हाताखाली अनेक देश होते. सिरिया नाही का, अश्शुरी लोकांना जिंकला होता. इजिप्शियनला तो जवळपास पूर्ण जिंकला होता. इतकी राज्य त्याच्या पादाक्रांत होती की त्याचं साम्राज्य मोठं होतं. पृथ्वी तलावर एक वेल नोन असा तो किंग होता, सुपर असं नाही का. आणि मग त्याच्या मनामध्ये 4थ्या वचनापासून काय घडलं ते बघूयात जरा फ्लॅशबॅकमध्ये जोरात. मी नबुकदनेस्सर आपल्या गृहात शयनित होतो. कसं होतो? शयनित. हां. आपल्या मंदिरात समृद्ध होतो. मी स्वप्न पाहिले, त्याने मी भयभीत झालो. मी पलंगावर पडलो असता माझे विचार व माझ्या मनात घोळत असलेल्या कल्पना यांनी मी चिंताक्रांत झालो. तेव्हा मी आज्ञा केली की मला स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी बाबेलातील सर्व ज्ञानी पुरुषास मस्करी आणावी. तेव्हा ज्योतिषी, मांत्रिक, खासगी व दैवज्ञ हे वाड्यात आल्यावर मी आपले स्वप्न त्यांच्या पुढे मांडिले, पण त्यांनी त्याचा अर्थ मला सांगितला नाही. सरतेशेवटी दानिएल मजपुढे आला. त्याचे माझ्या देवाच्या नावावरून बेलशस्सर हे नाव ठेविले आहे व त्याच्या ठाई पवित्र देवाचा आत्मा बसत आहे. त्याला मी आपले स्वप्न सांगितले. पहा कसं असतं स्टोरी. पुन्हा तेच पहिल्या अध्यायामध्ये गुलाम बनवून आणले, 3 वेळा आक्रमण केलं यरुशलेमेवर. तो अनेक राज्य जिंकतच होता, पण बायबलमध्ये आपल्या लोकांविषयी देण्याचं म्हणून ते 3 वेळाचं उल्लेख आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये त्याला एक स्वप्न पडतं आणि त्यावेळेस काय घडतं, स्वप्न पण सांगत नाही आणि त्याचा अर्थ तुम्ही सांगायचा. स्वप्न पण सांगायचा, अर्थ पण सांगायचा. आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघता की अनेकांचे जीव गेले आणि असा सपाटून मार खाल्ले होते. काही जणांचा जीव गेला होता. आपले 4 लोकांमुळं अख्ख्या उरलेल्यांचे जीव वाचले होते. दानिएल, शद्रक, मेशक, अबेदनगोनी प्रार्थना केली. देवाने ती स्वप्न पण सांगितलं, अर्थही सांगितला आणि तेव्हा त्यांनी अर्थ सांगितल्यावर उरलेल्यांचे जीव वाचले. आणि त्याचं पर्यंत काय झालं, पर्यवसन, की दानिएल हा पंतप्रधान झाला. या आता 3ऱ्या अध्यायामध्ये परत काय झालं आपण बघतोच आहे. काय झालं 3ऱ्या अध्यायामध्ये? त्या 3घांना, शद्रक, मेशक, अबेदनगोला अग्नीच्या भट्टीत. 2ऱ्या अध्यायात प्रचिती आल्यावर काय म्हणला, हेच नबुकदनेस्सर, हे यांच्यासारखा देव नाही. जे अभिवचन आपण म्हटलो की तो युगानुयुग असा महान देव आहे, तो राजांना स्थानापन्न करतो, तो स्थानभ्रष्टी करतो, तो समय बदलतो आणि प्रसंग बदलतो. ही प्रचिती त्याला आली तरी पण सुधारल्याने 3ऱ्या अध्यायामध्ये 3घांना अग्नीच्या भट्टीत टाकलं. तिथं 4थ्याचं दर्शन झालं, म्हणजे आपल्या देवाचं पुन्हा परिवर्तन, हो की नाही. पुन्हा म्हटला नाही, ह्यांचाच देव खरा जिवंत देव आहे, ज्यांनी अशी अशक्य कामं शक्य केली, जे अग्नीतून त्यांना बाहेर काढलं. 2 वेळा परमेश्वराचा अनुभव घेतलेली व्यक्ती. किती वेळा? 2 वेळा परमेश्वराचा अनुभव घेतलेली व्यक्ती 3ऱ्या वेळी सुद्धा नाही का अजूनही सुधारलेली नव्हती. 2 वेळा अनुभव आला, प्रभावशाली झाला, पण जीवन परिवर्तन नाही झालं अजून. आणि मग पुन्हा 4थ्या अध्यायात त्याला स्वप्न पडतं. पुन्हा सगळी गँगला बोलवा, पण ऍक्टिंग होती यावेळेस काय होती, मागच्या वेळेस समजलं नव्हतं पण यावेळेस समजून ऍक्टिंग चालू होती. 1 नंबर ऍक्टिंग. विश्वासणाऱ्यांचं पण असंच चालू आहे. दानिएलला कधी बोलवलं बघा, असंच चालू आहे. जिथं उत्तर आहे माहित आहे, येशूकडे उत्तर आहे. आर यू बिलीव्ह?
आर यू बिलीव्ह? तुम्ही इथे प्रार्थना केली आणि तो ऐकतोय, खरंच विश्वास आहे? मग आधी काय येत नाही? अरे मग आधीच यायचं ना. असंच झालं. दानिएलला पण कधी बोलवलं? सगळ्यात शेवटी. तो बॉस होता म्हणून नाही, ही जगाची पद्धतच आहे. मी एवढं सांगितलं तरी बघा, तुम्ही चेक करा. काय झालं की लगेच परमेश्वराकडे जायच्या अगोदर आपल्या अक्कल हुशारीवर बघणार. सर्दी झालाय, आधी टॅबलेट घेऊया, हे जाऊया, तिकडे जाऊया, सगळं करणार. कमीच होईना, 2 दिवस ॲडमिट झाल्यानंतर मग प्रेयर रिक्वेस्ट टाकणार. अरे पहिल्या दिवशी टाक ना भाऊ, ते पण घे, मी नाही म्हणत नाही. औषधं देखील देवानी बनवले, डॉक्टर देखील देवानी बनवले, घ्या. पण आधी रिक्वेस्ट द्या ना, आधी तुम्ही देवाकडे या ना. सगळं खस्ता खाऊन खाऊन झालं, खोकून खंगून झालं की मग सर जरा, मॅडम जरा, ताई जरा थोडं प्रार्थना करावं. कशाला शेवटी अध्यक्ष साहेबांना नववचन आणि मग स्वप्न पण ऐकू 18 पर्यंत. मी म्हणालो, हे बेलशस्सरा, ज्योतिषांच्या अध्यक्षा, पवित्र देवाचा आत्मा तुझ्या ठाई आहे व कोणतेही रहस्य तुला समजावायला अवघड नाही हे मला ठाऊक आहे. तर मी पाहिलेल्या स्वप्नातील दृष्टांत व त्याचा अर्थ मला सांग. मी आपल्या पलंगावर पडलो असता. हे स्वप्न तुम्ही ऐका आणि थोड्या वेळात तुम्हीच मला उत्तर देणार आहात. इतकं सोपं आहे. मी आपल्या पलंगावर पडलो असता माझ्या मनाचे दृष्टांत घोळत होते ते हे. मी पाहिले तो पृथ्वीच्या मध्यभागी एक वृक्ष होता. त्याची उंची फार मोठी होती. तो वृक्ष वाढून मजबूत झाला. त्याची उंची गगनास पोहोचली व तो सगळ्या पृथ्वीच्या दिगंतापर्यंत दिसू लागला. त्याला सुंदर पाने होती. त्यावर फळे विपुल असून सर्वांस खावयाला पुरेशी होती. वनपशु त्याच्या आश्रयाने राहत. अंतराळातील पक्षी त्याच्या शाखामध्ये वस्ती करीत व त्या वृक्षावर सर्व मनुष्यांचे होत असे. मी पलंगावर पडलो असता माझ्या मनात दृष्टांत घोळत होते. त्यात मी पाहिले की एक जागल्या पवित्र पुरुष आकाशातून उतरला. तो मोठ्याने पुकारून म्हणाला, हा वृक्ष तोडून टाका. जरा मोठ्याने म्हणा. हा वृक्ष तोडून टाका. नाही, त्याचं बोलण्याचा आवेश कसा असेल? तो जर पवित्र पुरुष स्वर्गातून उतरला, काय म्हणाला असेल तो? हा वृक्ष तोडून टाका, ह्याच्या फांद्या छेदा, ह्याची पाने झाडून टाका व याची फळे विखरा. ह्याच्या खाली राहत असलेले पशु निघून जावोत व पक्षी याच्या शाखातून उडून जावोत. तरी पण ह्याचे बुंद जमिनीत राहू द्या. ह्यात लोखंड व पितळ याच्या पट्ट्याने बांधून रानातल्या कोवळ्या गवतात राहू द्या. यास आकाशातल्या दहिवराने भिजू द्या. भूमीवरील गवताचा वाटा ह्याला वनपशूंबरोबर मिळो. ह्याचे मानव हृदय जाऊन यास पशु हृदय प्राप्त हो व 7 काळ त्याच वरून जावोत. हे शासन त्या जागल्यांच्या ठरावा अन्वये व पवित्र जनांच्या वचनानुसार झाले. ते अशासाठी की मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो ते पाहिजे त्यास देतो आणि त्यावर अगदी हलक्या प्रतीच्या मनुष्यापैकी पाहिजे त्याला नेमितो. हे सर्व जीवधाऱ्यांना समजावे. हे स्वप्न मी नबुकदनेस्सर राजाने पाहिले आहे. तर आता हे बेलशस्सरा, याच्या अर्थाचा उलगडा कर, कारण माझ्या राज्यातील सर्व ज्ञानी पुरुषांना याचा अर्थ मला सांगता आला नाही, पण तुला सांगता येईल, कारण पवित्र देवाचा आत्मा तुझ्या ठाई आहे. प्रेज गॉड. काय होती गोष्ट? एक मोठा वृक्ष दिगंतापर्यंत आकाशात पोहोचलेला त्याला दिसला. ते वृक्ष एवढं मोठं पसरलं, त्याच्यात वन पशु खाली येऊन ते नाही का त्याची फळं खात होती. पक्षी त्याच्यात घरटं केले होते, ते खात होते. मनुष्य त्याच्या सावलीमध्ये विश्राम करत होते. त्याच्यापासून त्यांना सगळं काही मिळत होतं. असा समृद्ध असलेला वृक्ष त्यांनी पाहिला आणि सगळे त्याच्या विसाव्यामध्ये होते. आणि एक जागल्यावरून येतो आणि म्हणतो, याला तोडून टाका, छेदा याला आणि सगळं फक्त बुंदा ठेवा. पक्षी उडून जाऊ देत, प्राणी पळून जाऊ देत, माणसं निघून जाऊ देत, फक्त बुंदा राहायला पाहिजे. आणि ते बुंद्याला पण कशाने बांधा? लोखंड आणि पितळेच्या अडसरांनी बांधून टाका. आता तुम्ही काहीच करू नका, फक्त एवढंच सांगा की हे वृक्ष कोण असेल? नबुकदनेस्सर. त्याचं राज्य तेवढं पसरलं होतं. त्याच्या विसाव्यामध्ये एवढे लोक होते. आणि आता त्याच्यावर काय आलं होतं? स्वर्गातून आदेश,
ह्याला छाटून टाका, पण बुंद ठेवा. याचा अर्थ सांगता आला नसता का? काय डेअरिंग केले नाहीत? ह्याचा अर्थ सांगितले की जो सांगणार आहे तोच गायब झाला असता. आणि राजा पण किती सोंगी डोंगी बघा, त्यालाही कळणारा अर्थ होता. पण एखादा विपरीत असं कोणी देवाच्या सेवकाकडून, देवाकडून आलं ना आपल्या विरुद्ध, तर ते आपण स्वीकारत नाही, कन्फर्मेशन घेतो तेव्हा. खरंय की नाही? तुमचं असं करणार आहे देव, असं काहीतरी आपल्या विरुद्ध चुकीचं आलं तर हे आपल्याचकडे नसणार, एक्सक्यूज मी, ह्याचा अर्थ हे बोलतायत ते उगीच नखरे करायचे. अरे सांगत आहेत ना ते तुम्ही समोर, तू हे सोड नाही तर तुझं नुकसान आहे, तू मरशील. नाही, हे माझ्यासाठी नसणार. भयंकर काय असलं की ते आपल्यासाठी नसतं, त्याच्यासाठी कन्फर्मेशन घ्यायचं. दादा, मला काल एक स्वप्न पडलं होतं, जरा तू ह्याचा अर्थ सांगशील काय? अरे छोटा बाळ पण सांगेल LKG मधला की ते झाड तू आहे राजा, आणि तुला वरून ऑर्डर आलेली आहे की तुला कापून टाकायचं आहे, तरी देखील तुला ठेवणार आहेत, बुंदा ठेवणार आहेत, मुळापासून काढणार नाहीत. पण सांगायची डेअरिंग तांत्रिक, मांत्रिक, ज्योतिषी, ज्ञानी चारी टीमकडे नाही. कारण प्रत्येक जण इशारा करायलाय, बॉस तू सांग की जरा. एवढे दिवस कट्टर बसल्यावर म्हणतो मी ज्ञानी आहे, राजाच्या बरोबर बसतो, हवा करतो, नेहमी सांगत असतो, पास्टरांबरोबर बसतो, लीडर्स बरोबर बसतो, जरा सांग की. आता असलं काम नाही करायचं. कारण आता मी हे जे सांगितलं सत्य, तर मीच पत्त्यात नाही का बाजूला काढले जाणार. राजा रागाला आला काय करता? सम्राट आहे तो. म्हणजे समजा सम्राटाने असं विचारलं, एखाद्या ज्ञानी माणसाने किंवा मांत्रिकाने उठला, राजा माफ करा परंतु ते स्वप्न असं आहे की हे तुमच्या विषयीचे आणि तुम्हाला देव सांगते तुम्हाला छाटून टाकलं जाईल, असं म्हणल्यावर याला छाटारे म्हटलं करणार काय? या भीतीपोटी एकही मांत्रिक, एकही ज्योतिष बोलायला तयार नाही. तिथं ऍक्टिंगचा पुरस्कार यासाठी द्यायचा होता, कारण काय करत होते, हो असं नाही का, खूप अद्भुत नाही का, ते लक्षातच येईना असं रहस्य, असं काय असेल बाबा, अजिबात लक्षात येईना राजा, कसं काय की अद्भुत, म्हणजे काय गहन आहे का त्याच्यात? काहीच गहन नाहीये. पण ऍक्टिंग किती भारी केली असतील की ज्याच्यासाठी दानिएलाला बोलवावं लागलं त्यांना. म्हणून म्हणलं ऍक्टिंगचा पुरस्कार त्या राजाला पण द्यायला पाहिजे, यांना पण द्यायला पाहिजे, बेस्ट ऍक्टर म्हणून. ते सगळे गेले आणि शेवटी देवाचा महान सेवक दानिएल येतो आणि त्याचं नाव काय? बेलशस्सर. अहो त्या नावाला काही पण ठेवा. बघा, हे बेलशस्सरा याचा अर्थ उलगडा कर, कारण माझ्या राज्यातील स्वतःच्या देवाचं नाव घेत आहे, पण माझ्या राज्यात सर्व ज्ञानी पुरुषांना अर्थ सांगता येत नाही, पण तुला सांगता येईल का? नावामुळं नाही. 18 वचन, नावामुळं नाही. कारण म्हणा, कारण गंगूबाई, कारण पवित्र देवाचा आत्मा तुझ्या ठाई आहे. यस, जोरात वाजवा टाळ्या. अरे नाम कुछ भी रखने दो दुनिया को. आत्यानी पाठीत धपाटे खाऊन नावं खातले असतील, काय ठेवायचे ठेवा. तो देवाचा आत्मा तुमच्यात बसतो ना, ते काम करणार आहे. आता इथं बसलेले जर तुम्ही देवाचा आत्मा ग्रहण केलेले लोक असाल, तर तुम्ही कुठल्या कास्टचे आहात, तुमचं नाव काय, तुमची गोत्र काय, तुमचं कुळ काय, काही संबंध राहत नाही. राहतो तो फक्त तुमच्या आत वसणारा देवाचा आत्मा, आणि तो रिव्हील करतो गुप्त गोष्टी आणि करतो महान काम. लक्षात येते? अरे तुमच्या देवाचं नाव ठेवून पण तुम्ही काय करू शकला नाही. त्या माणसाला पंतप्रधान होता, नाव वेगळं दिलं, काय हरकत नाही. तो आत वसतोय ना, राजाला पण माहित आहे, स्वतःच कबुली देते, साक्ष आहे त्याची, तुलाच सांगता येईल. हे भारी भारी ऍक्टर आहेत, हॉलिवूड बॉलिवूडचे, काय कामाचे नाहीत, पण तुला येईल कारण तुझ्या ठाई देवाचा आत्मा वसतोय. 19व्या वचनामध्ये तो पण गांगरला का? सत्य सांगितलं तर. पण भयाचा आत्मा नव्हता दानिएलामध्ये, प्युअर हार्ट, प्युअर सोल. आणि ज्या राजाकडे काम करत होता ना, किती काळजी त्याची. तो म्हणतो 19व्या वचनामध्ये, माझे स्वामी हे स्वप्न आपल्या द्वेष्टांना
व त्याचा अर्थ आपल्या वैऱ्यांना लागू पडो. अरे प्रेम झालं होतं त्या अधिकाऱ्याबरोबर काम करता करता. ज्या राजाबरोबर काम करत होता ना, वचनाप्रमाणे तो अधीन होता, त्या राजाच्या अधीन होता, त्याचं भलं चिंतत होता. ज्या भूमीत राहतो त्या भूमीचं हितचिंतन हे आपलं हित आहे, हे वचन सांगतं, आपण शिकलोय. याप्रमाणे दानिएल राहत होता. आता आलो ना आपण इथं, आपल्याला देवाने इथं प्रस्थापित केलं ना या देशामध्ये, इथलं नोकरी दिली आहे की नाही, हा माझा अधिकारी आहे की नाही, याचं हित चिंतन, हे जमिनीचं हित चिंतन, मला दिलेली ड्युटी प्रामाणिकपणे, हे दानिएलकडनं शिकून घ्या. तो इथे 19व्या वचनामध्ये त्याच्या एवढा महान राजाविषयी हे शब्द बोलते की काळजी नाही, कारण ते आता स्वप्नाचा अर्थ त्याला कळाला होता की हे त्याच्याविषयी आहे, त्याचं राज्य जाणार आहे, त्याला पशुप्रमाणे हृदय प्राप्त होणार आहे. देव बघतो आणि एखादी नस, मेंदूतली एखादी गोष्ट, एखादे हार्मोन्स, एखादे केमिकल लोचा असा करून ठेवेल ना की तुम्ही सुज्ञ वाटणारी व्यक्ती वेड्यासारखं बडबड कराल. विपरीत आत्म्याच्या अधीन जर तुम्हाला दिलं ना, तुम्ही किती का सुटाबुटात आपण वेड्यासारखं हिंडाल, लोक तुम्हाला वेडे म्हणतील. अशा अनेक उदाहरणं समाजामध्ये आज देखील दिसतात. ही व्यक्ती कालपर्यंत चांगली होती, आज अशी दिसत आहे. अनेक इतिहास आहेत, अनेक लोक आहेत, आता सुद्धा आपल्या लोकांमध्ये असे लोक आहेत की ते विपरीत आत्म्याच्या अधीन गेल्यामुळं ते विसरलेत देव, विसरलेत राहण्याची पद्धती, वागण्याची पद्धत. अजून असे लोक आज आम्ही त्यांना भेटतो, त्यांना रोटी देतो, त्यांना पैसे देतो खायला, दया दाखवतो, परंतु गरज आहे प्रार्थनेची त्या परमेश्वराकडे, जसं दानिएल करत होता. दानिएल हीच चिंतला नाही तेवढ्यात सुद्धा. मग 20व्या वचनापासून 26व्या वचनापर्यंत दानिएल त्याचा अर्थ सांगतो की राजा हे तुझ्याबद्दल आहे, तू संपला आणि तू संपणार आणि हे सगळं असं होणार, तू प्राण्यासारखं गवत खाणार, असं बैलासारखं. असं कसं खाईन, तसं तुला विपरीत बनवणार देव. वेडेपणा म्हणजे काय असतो डॉक्टर राजला पण माहीत आहे बघा. समजा एखाद्या ICयूमध्ये पेशंट ॲडमिट आहे, जरा सोडियमचा लोचा होऊ दे, केमिकल हे होऊ दे, चांगला माणूस असं वेड्यासारखं बडबड करायला लागतो, ओळखत नाही, होतं की नाही असं. त्याला काहीतरी म्हणतात, ते शब्द आहे ते. एवढा सुज्ञ व्यक्ती जर असं वेड्यासारखं बडबड करू शकतो थोड्याशा केमिकल बदलानी शरीरातल्या, आणि बदलण्याची ताकद देव ठेवतो तुमच्या नसांवर, तुमच्या शरीरातल्या पेशीवर त्याचं राज्य अधिकार आहे. तोच सगळं तुम्हाला बनवतो, तोच तुम्हाला घडवतो, लक्षात घ्या. मग त्या राजासमोर हा इतकं नम्रपणे त्याला सांगते की हे तुझ्याबरोबर न घडो. आणि 20 ते 26व्या वचनामध्ये अर्थ सांगितल्यानंतर 27व्या वचनामध्ये तो खूप सुंदररित्या प्रबोधन करतोय, जे तुम्ही आम्ही केलं पाहिजे लोकांचं. त्यांना काय वाटतं हे न बघता हिंमत दाखवली पाहिजे आपला जरी वरिष्ठ अधिकारी असला. जिथं योग्य समय आहे, जिथं त्याचं कल्याण आहे, त्याच्या कल्याणासाठी आपल्याला भले रागावणं पडू दे, परंतु हे काम केलं पाहिजे. म्हणून हे राजा, माझी मसलत तू मान्य करावी. तू पाप सोडून धर्माचरण करावे, अधर्म सोडून गरिबांवर दया करावी. अशाने कदाचित तुझे स्वास्थ्य अधिक काळ राहील. वाह, किती छान कन्फेशन. तू कन्फेस कर, तू पश्चाताप कर, पापापासून दूर. तो पापी होता हे जाणीव करून देणारा माणूस पाहिजे हो. आणि ती तुमच्याकडे कोण आलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे, नाही तुझ्या जीवनातले पाप दूर कर, पश्चाताप कर, ही सांगण्याची हिंमत पाहिजे. आपण बोललं पाहिजे त्याच्या कल्याणासाठी. आणि गरिबांना दया कर म्हणजे हा जाचक होता. कदाचित त्याने अनेक कर लादले असेल, गरिबांना जाचत असेल, तो म्हणते की गरिबावर दया कर म्हणजे तुझं स्वास्थ्य अधिकार टिकेल. हे लांबणीवर जाईल किंवा रद्द पण करेल. देव प्लीज एक संधी देत आहे, कारण सांगितलं अजून घडलं नव्हतं. ही स्टील किंग. संधी दिली पण या बंधूंनी संधी गमावली. म्हणा जगात दोनच पद्धतीने शिकता येतं. म्हणा जगात दोनच पद्धतीने शिकता येते. एकदा वचनाने म्हणजे त्याला ऐकण्याने म्हणतो. काय म्हणतो आपण? हॅलो, काय म्हणतो आपण? पहिली पद्धत कुठली आहे? ऐकण्याने. होस्मनी ब्रदर, असं करू नका. असं केल्याने तुमच्या जीवनात नुकसान होऊ शकतं. तुम्ही ह्या मार्गाने जा. हे काय झालं? वचन बोललो ऐकण्याने. सुधारले, ठीक. दुसरी पद्धत म्हणा, दुसरी पद्धत अनुभवाने. हे दोनच पद्धत आहेत जगात. कुठलाही धर्म पाळा, काय पण करा. एक ऐकण्याने, दुसरं अनुभवाने.
याला इथं 27व्या वचनात सांगितलं, बाबा तू पश्चाताप कर, देवाकडे तुला संधी मिळेल. पण या बंधूंनी तसं केलं नाही आणि तो 29-30 वचनामध्ये पुन्हा बाल्कनीत जातोय. बाल्कनी जरा धोकादायक वाटायला लागला. पण तसं काय नाही आहे, कारण दावीद पण बाल्कनीतच जाऊन गोंधळ केला होता. इथं पण बाल्कनी आहे, पण ॲक्च्युली तसं नाही आहे. कसं सांगतो तुम्हाला, हा बाल्कनीत जाऊन त्याच्या साम्राज्याला पाहतो. बाल्कनी उंचावर आहे, सॉरी, साम्राज्य खाली आहे. गर्विष्ठ माणूस नेहमी खाली बघतो लोकांना, वस्तूंना, त्याच्या गोष्टींना. कुठे बघतो? खाली बघतो. प्रॉब्लेम तिथं आहे, बाल्कनीचा नाही आहे. त्याच बाल्कनीत उभारून जर आकाशाकडे पाहिलं तर मग कळेल आपली लायकी. एवढ्या आपण एवढ्या मोठ्या विश्वामध्ये, एवढ्याशा गोळ्यामधला एवढा सूक्ष्म जंतू, एवढा आपला जीव आहे. मग लायकी कळली की मग तेव्हा. पण वर बघतच नाही. गर्विष्ठ माणूस कुठं बघत असतो? आणि याकोब 4:6 का म्हणतं, मी गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीनांवर कृपा करतो. आणि त्यांनी गर्व केला. 29-30 मध्ये तो काय म्हणतो बघा, 12 महिने लोटल्यावर तो एकदा बाबेला. एक मिनिट, 12 महिने लोटल्यावर त्यांनी हे केलेलं आहे. हॅलो हॅलो म्हणा, 12 महिने लोटले. 12 महिने लोटले. वॉर्निंग देऊन 12 महिने देवानी वाट पाहिली. कोण आहे का असा देव? अशी आई आणि असा बाप आहे का? सोनम, उद्यापासून त्या दुसऱ्यांच्या त्या घरात तू जायचं नाही, असं मी म्हटलो बाप म्हणून तुला. पण तू 12 महिने गेलीच तिकडं. आपण सहन करत नाही. दुसऱ्या दिवशी गेले की तिसऱ्या दिवशी चेहऱ्याचा कलरच बदलून टाकतो आपण, असा बाप. पण आपला स्वर्गीय बाप 12 महिने चान्स दिला, भाऊ तू सुधार, आता तरी सुधार. आज हे जे वचन ऐकत आहेत त्यांच्या जीवनामध्ये जर चुकीचं काही चाललेलं असेल, चुकीचं काही संबंध असेल, चुकीचं व्यवहार असेल, चुकीचं काही वागणं असेल, बोलणं असेल, इथं वचन ऐकतो पण घरी गेल्यानंतर अशा सुंदर मखमलीतून काढलेल्यासारख्या शिव्या असतात काही काही जणांच्या. असे तोंडात काही असेल काही नसेल मला माहीत नाही, इथून जातात आणि काही जर नळकांडी ओढत असतील, कोणी तंबाखू खात असतील, कोणी गुटखा खात असतील, असे अनेक उद्योग करत असतील जे मी इथून सांगू नये तुम्ही ऐकू नये. पण जर करत असतील तर आज देव बोलत आहे की सावधान, पश्चाताप कर, याच्यापासून दूर हो. जे अनिष्ट आणणार आहे ते मी दूर करेन. पण ऐकून सुद्धा जर तुम्ही नबुकदनेस्सरसारखं वेळ काढून पुन्हा जे करायचं तेच करत असता, कारण असं म्हणतात की पाप करण्यामध्ये ना तात्विक आनंद असतो हो, त्यामुळे तुमचा गोंधळ होतो. ते स्वीट वाटतं चोरून करायला, वाईट करायला, हे तुम्हाला आनंद वाटतो म्हणून सगळा घोळ होतो. आणि मग हे करता करता नाश कधी होतोय कळत नाही. तसं ह्याचा झाला. ह्याला वॉर्निंग मिळाली होती पण यांनी स्वर्गाकडे पाहण्याच्या ऐवजी पुन्हा बाल्कनीत जाऊन खालीच पाहिलं. आणि काय म्हटलं भाऊ, 12 महिने लोटल्यावर तो एकदा बाबेलाच्या राजवाड्याच्या गच्चीवर फिरत होता. त्यावेळी राजा म्हणाला, हे थोर बाबेल नगर. कुठं बघितलं त्याने? स्वतःच्या नगराला खाली. राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी. एक मिनिट, माझ्या पराक्रमाने, एकदा मी आलं. माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी परत मी आलं. आणि कोण बांधलं? मी बांधलंय ना. मी 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 मिस्टर लुसिफर की डायलॉग. मिस्टर लुसिफर असं स्वर्गामध्ये एकदा म्हटले देवासमोर की माझं पण सिंहासन असं देवापेक्षा उंच, मी राजा, मी केला. वरून खाली टाकले त्याला. ह्याला तिथून खाली टाकले नंतर देवानी आणि घासपूस खायला ठेवलं. त्यात ना चित्र, नखं एवढी वाढली ना, पण तो असा वागत होता की नेल कटर घेऊन राणी पण जवळ गेली नाही. काय नवऱ्याची काळजी आहे का नाही माहिती, पण गेली तर त्याच्यात पशुसारखं बळ आलं होतं. एक किकनी राणी पुन्हा महालात जाऊ शकत होती, अशी अवस्था. ते जरा बलवान असला. केस वाढले, गरुडासारखी त्याच्यावर केस आली होती. नखं अशी वाढली होती की नेल कटर पण कंपनी बंद केली होती बनवायचं, अशी अवस्था. करून घ्यायची का?
देव देऊन पण बघतो, स्थानापन्न करतो. तुम्ही जिथे कुठं आहात ना, आता चांगल्या घरात आहात, छप्पर चांगलं आहे, आईवडील व्यवस्थित आहेत, सगळं चांगलं आहे, नवरा बायको ओके, सगळं चांगलं चाललं आहे. मस्ती केलात आणि देव आज वॉर्निंग देत आहे आणि तरी ऐकला नाहीत, लक्ष क्या सीन आहे. अजून पुढचं काय खायला लागलाय बघ नाश्त्यामध्ये. हां, असं गवत खावं लागेल. लोक म्हणतील नाही बाबा तू राजा आहेस, हे खाऊन घे, असं 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 उडवेल. बायको म्हणेल थांबा थांबा, नख कापते, असा दिल लगावून. काय ओळखतच नाही ना कोणाला. विपरीत बुद्धीच्या अधीन जर देवानी केलं तर तुम्ही होत्याचे नव्हते व्हाल. आणि हे सगळं करणारा देव आहे. आणि त्याला एक चांगलं सांगितलं होतं देवानी. काय त्याला असं सांगितलं होतं की ज्या वेळेस तुला अशी बुद्धी येईल की हे मी नाही, संपूर्ण सत्ता कोणाची आहे, परमेश्वराची आहे, त्या दिवशी तू पुन्हा भानावर येशील. 17व्या वचनामुळे सगळं काय घडलं. नीट वाचा 17वं वचन. अख्ख्या गोष्टीचा सार एकाच वचनामध्ये आहे. काय आहे? हे शासन त्या जागल्यांच्या ठरावा, जो पवित्र पुरुष आला होता ना जागल्या, हा, व पवित्र जनांच्या वचनानुसार झाले. हा. ते अशासाठी की हा, मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता. कशासाठी झालं? अशासाठी झाले की, म्हणा अशासाठी झाले की. हा, आता म्हणा मानवी राज्यावर कबुली देऊयात आपण, म्हणूयात मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे. हा, सत्ता आहे. व तो ते पाहिजे त्यास देतो. तो त्याला पाहिजे त्यास देतो. आणि त्यावर अगदी हलक्या प्रतीच्या मनुष्यांपैकी पाहिजे त्याला नेमतो. हा, आणि हे कोणाला समजावं? हे सर्व जीवधाऱ्यांना समजावे. फक्त तुम्ही नाही, किडे मकोडे प्राणी पक्षी सगळे जीवधारी आहेत, सगळ्यांना कळतं. आणि ते आज्ञेत आहे तो. एक चिमणी, कावळा, गरुड, हे सगळे किडे मकोडे सगळ्यांना माहीत आहे. ते रोज सॅल्यूट करतात, गातात, परमेश्वर तू महान आहे. ते नखरे करत नाहीत. नखरे करणारा एकच प्राणी आहे, मनुष्य प्राणी. आणि त्याला लाईनवर आणण्यासाठी तो काही करू शकतो. एखादा शास्त्र आठवतो का जगातला असा कोण प्रभावशाली आहे, ताकदवर आहे आणि तो बदलू शकत नाही? असं वाटत असेल तरी स्टोरी ऐकायची. तो कधीही केव्हाही कोणालाही बदलू शकतो. कारण सर्व मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे. आणि हेच फक्त कळावं. आज तुम्हाला कळालं का कोणाची सत्ता आहे? हां, मग लाईनवर आलेला माणूस हे साक्ष देतो. आणि 34 ते 37 मध्ये खूप सुंदर म्हणतो की त्या देवासारखा देव नाही, त्यांनी फरमान काढताय, त्याचीच आराधना व्हावी. हो की नाही? किती सुंदर. आणि 35व्या वचनामध्ये असं म्हणतोय की याला विचाराची डेअरिंग कोणाला आहे? कोणाला डेअरिंग आहे? तुम्हाला आवडो अथवा न आवडो, परात्पर देवाची सत्ता अखिल पृथ्वीवर आहे. तो पाहिजे त्याला तो देतो. कोणाला देतो? म्हणून जे अभिवचन मिळाले ते नीट क्लेम करायचं. तो युगानुगचा देव आहे. तो राजांना स्थानापन्न करतो आणि स्थान भ्रष्टही करतो. आणि तोच प्रसंग आणि समय बदलणारा देव आहे. आणि मग लाईनवर येतो. हा, तुम्ही घरी जाऊन व्यवस्थित हे 34 ते 37 त्याचं कन्फेशन वाचा. हे आपल्याला मंडळीला मिळालेलं हे आहे. तो करतो की नाही राजा स्थानापन्न? तो स्थान भ्रष्ट करतो की नाही? जसंच त्याला असं स्मृती आली की नाही, असं वर बघितला, लगेचच त्याला शुद्ध आली. किती सुंदर वचन आहेत. लगेच त्याचे मंत्री भेटायला आले. देव किती आहे ना अद्भुत. जसं त्या मी सुरुवातीला सांगितलेल्या गोष्टीमध्ये राणी आली लगेच त्याला पश्चाताप झाल्यावर, तसं ह्याला पश्चाताप झाल्याबरोबर त्याचे मंत्रीगण आले तिथं. वाचायचं का? 34 ते 37 वाचा फास्ट. हे दिवस संपल्यावर मी नबुकदनेस्सराने आपले डोळे आकाशाकडे लावले. माझी बुद्धी मला आकाशाकडे कुठे लावल्यानंतर हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे? हां, माझी बुद्धी मला परत आली. मी परात्पर देवाचा धन्यवाद केला. हा. सदा जिवंत बुद्धी कसे परत आली हो? काही औषध गोळ्या दिले का राज आपण त्याला? काहीच नाही दिलं. बरं, कोणी काउन्सिलिंग केलं का बॉस, डॉक्टर? आपण कुछ काउन्सिलिंग, काय फरक पडला का काउन्सिलिंगने? काय उपयोग? अशी विपरीत बुद्धीच्या माणसाला तुम्ही प्रेयर करा, तेल लावा, तेल ओता त्याच्या डोक्यावर, काही करा, तुम्ही उपवास तपास करा, काही करा, तो गुडघ्यावर येऊन म्हणत नाही सुटका नाही. आणि त्यांनी तसं केल्या त्याला बुद्धी परत आली. आणि मग त्यांनी धन्यवाद. हां, मी परात्पर देवाचा धन्यवाद केला. त्या सदा जिवंत असणाऱ्या देवाचे स्तवन केले व त्याचा महिमा गायला.
कारण त्याचे प्रभुत्व सर्व काळचे आहे आणि त्याचे राज्य पिढ्यानपिढ्या राहणारे आहे. आता त्याचे राज्य पिढ्यानपिढ्या राहणार आहे. कोण म्हणत आहे आता? जो एकेकाळी म्हणत होता की हे सगळं मी बनवलंय, मीच आहे, माझंच आहे, मेरा मेरा म्हणणारा आता सब कुछ तेरा आहे, तुझं आहे बाबा, माझं काहीच नाही. ही जी भावना येत नाही तोपर्यंत काही खरं नाही. सासू आणि सुनेचं भांडण बंद होणार नाही. घरातले नाही का जे काही तांडण तट आहे, नोकरीच्या ठिकाणी जे माझं सोडून जर देवाला म्हणू लागलात, हे देवा तू दिलेली नोकरी आहे, ही दिलेली तू छोकरी आहे, तू दिलेला नवरा आहे, तू दिलेलं लेकरू आहे, तुझं आहे, मी फक्त ट्रस्टी आहे, हे जेव्हा भावना येईल त्यावेळेस मात्र बघा तुमच्या जीवनात बदल झाल्याशिवाय राहणारच नाही. हां, पृथ्वीवरील सर्व रहिवासी केवळ आपण कधीतरी हे बघूयात. हे वाक्य नंतर बघूयात. हे रहिवासी केवळ क पदार्थ होत, तो आकाशातील आपल्या सैन्याचे आणि पृथ्वीवरील रहिवाशांचे इच्छेस तेही करतो. ज्याला पाहिजे त्याला उचलतो तो. अनेकांना प्रश्न पडला असेल की मी एवढं कष्ट करतो, अजूनही माझ्याकडे हे नाही, ते नाही. तुम्ही फक्त देवालाच मागा. त्यामुळं एखाद्याची उन्नती झाली की नाही, एखाद्याने कार आणली, एखाद्याला बंगला मिळाला, एखाद्याला चांगली नोकरी मिळाली, तर प्रेज गॉड म्हणा. त्यालाच काय दिलं, मलाच काय नाही, हे ओरडायचं काम नाही. तसं म्हणत असाल तर तुम्ही चॅलेंज कोणाला देत आहात? देवाला देत आहे. म्हणून तसलं काय करायचं नाही. आनंद करणाऱ्याबरोबर आनंद करायचा. पुढे, त्याच वेळी माझी बुद्धी मला परत आली, माझ्या राज्याच्या वैभवास्तव माझा प्रताप व तेजी मला पुन्हा मिळालं. हां, माझे मंत्री व माझे सरदार माझ्या भेटीस आले. किती छान, सगळे भारत भेटायला आले. मी आपल्या राज्यात स्थापित झालो व मला अत्यंत मोठी थोरवी प्राप्त झाली. ते बुंद तसंच ठेवलं होतं ना, त्यासाठी पुन्हा धुमारा फुटू शकतो, पुन्हा तुम्ही प्रस्थापित होऊ शकता, असा तो देव आहे. लास्ट वचन, आता मी नबुकदनेस्सर स्वर्गीच्या राजाचे स्तवन करतो, त्याचा जय जयकार करीतो व त्याचा महिमा वर्णितो, कारण त्याची सर्व कृत्ये सत्य आहे, त्याचे सर्व मार्ग न्यायी आहेत. जे अभिमानाने चालतात त्यास त्याला नीचावस्थेत लोकिता येते. अभिमानाने चालणाऱ्यांना अजूनही जर तुम्हाला ते अभिमानाने चालताना दिसत असतील तर दानिएलासारखं प्रेयर करा, यांना देवा यांना सुधरव. नाहीतर तो जेव्हा नीच्या अवस्थेत येऊन पडलेला दिसेल ना, त्यावेळेस आनंद करू नका. दानिएलासारखे राहा. प्रेयर करा की हा अभिमानी आहे, गर्विष्ठ आहे, देवा याला शुद्धीवर आण, कारण ह्याचा नाश निश्चित आहे. जे गर्व करतात त्याचं घर खाली होणार म्हणजे होणार. त्यामुळे गर्व कधीच करू नका. गर्व करायचं असेल तर सर्वसमर्थ देवाचा करा, कारण तोच आपल्याला स्थानापन्न करतो, तोच देव आहे. हा राजा स्वर्गामध्ये आपल्याला दिसला तर आश्चर्य मानू नका, कारण यांनी 3 वेळा देवाचा अनुभव घेतला. इथे तर कबुली केले की त्याच्यासारखा दुसरा देव नाही. पण त्यांनी पुढचं समर्पण देवाला केलं का नाही माहीत नाही. त्याचं राज्य थोडाच काळ टिकला. त्याच्यानंतर पुढं त्याची पुढची पिढी आली. पुढच्या पिढीनंतर ह्याचं राज्य मेदी पारशीला जाण्या अगोदर काय काय घडलं आपण नंतर पाहूयात. आपण फक्त क पदार्थ म्हणजे नाही का, आपण देवासमोर नाही का अगदी नगण्य आहे तरी देखील तो आपली काळजी घेतो, असा तो देव आहे. आणि आपण दानिएलासारखं राहूयात. आपली ओळख अशी ठेवूयात की लोक आपल्याकडे येऊन म्हणतील की ह्याचा अर्थ सांग, तू प्रार्थना कर, तुझा सगळं काही शक्य आहे असं म्हणू दे तुमच्यासाठी. ते देवाचा गौरव दे तुमच्याकडून. पण हे कधी होणार? तशी तुमची टेस्टमनी ठेवा. तुमची खास एंट्री व्हायला पाहिजे दानिएलासारखी. प्रॉब्लेम कोणाला सॉल्व्ह नाही झाला ना, या बहिणीला बोलवा, त्या भावाला बोलवा. का? प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. अरे आमचं युद्ध तर किती भारी करायला लागलं आहे, इतकं सुंदर. मला अभिमान वाटायला लागला आहे की लोक उद्या जाऊन तुम्हाला म्हणतील की दादा ह्याचा अर्थ सांग, दादा ह्याचं मला सल्ला दे, दादा ह्याचं काय होईल, हे ताई सांग मला. अरे काय युद्ध करत आहे तुम्ही, मागे पडलात असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही एकदा जॉईन तर व्हा, मग तुम्हाला कळेल अरे बाप रे आपण कुठे आहे. इतकं सुंदर ते पुढे जात आहेत देवामध्ये. पण अभिमान बाळगला पाहिजे त्यांच्या देवासाठी की आपली लेकरं पुढे जात आहेत. आता तुम्ही पण मागं पडायचं नाही. देव आपल्याला संधी देत आहे. देव प्रत्येक वेळी मंडळीत बोलत आहे. आज देखील बोलला आहे. तुम्ही गर्विष्ठ नाही. आज तुमच्यासाठी कदाचित जे गर्विष्ठ नसलेल्या लोकांसाठी नव्हतं, पण अखिल विश्वावर परात्पर देवाची सत्ता आहे आणि तो जो पाहिजे त्याला तो देतो. तो स्थानापन्नही करतो, स्थानभ्रष्टही करतो. तो प्रसंग आणि समय बदलणारा देव आहे. पण तुम्हाला कोणासाठी तरी उभं करण्यासाठी निश्चित या मंडळीला हे वचन प्राप्त झालेलं आहे. तुम्ही कोणासाठी गुडघे टेकावेत यासाठी मंडळीला हे वचन प्राप्त झालेलं आहे. तुम्ही कोणाला तरी या दानिएलासारखं स्पष्टपणे तोंडावर जाऊन त्याला सांगण्यासाठी चाललेलं आहे की बाळा तुझ्या जीवनात हे पाप आहे, प्लीज क्षमा माग, पश्चाताप कर. देव तुला क्षमा करायला तयार आहे. तुझ्या या विपत्तीपासून तो काढून तुला पुन्हा प्रस्थापित करणारा तो देव आहे. हे सांगण्यासाठी
त्यासाठी कदाचित तुम्हाला वचन प्राप्त झालंय. कधी कधी कळत नाही, अरे मी तर गर्विष्ठ नाही पण आज हे वचन मला मिळालं. नाही, वचन याच्यासाठी मिळतं, ते कुठल्या तरी अँगलनी तुम्हाला ते लागू पडतं. तुम्ही जाऊन कोणासाठी तरी एक आशीर्वादाचं कारण ठरता. तुम्ही जाऊन जेवताना सुद्धा ह्याच्या गोष्टीवर चर्चा करू शकता. ते परत मनन होईल आणि कोणाला तरी सांगा, हे ऐकेल, त्याचं जीवन परिवर्तन होईल, त्याच्या नाशापासून आधीच वाचवाल. जर 27व्या वचनामध्ये जेव्हा त्यांनी पश्चाताप करायला सांगितलं होता, जर राजाने पश्चाताप केला असता तर पुढची स्टोरी घडली असती का? तुमचा काय विश्वास आहे? 12 महिने वाट बघणारा तो देव आहे. तो जर पश्चाताप केला असता तर ते घडलंच नसतं. मग त्या देवाची तुम्ही भक्ती करताय. तुम्ही जाऊन लोकांना सुधरवा. अजूनही लोक जे भयंकर संकटात जात आहेत त्यांना मुक्त करण्याचं काम देवाने दिलं आहे. या आपण आपल्या जागेवर उभे राहूयात आणि त्या सर्व समर्थ देवाला मागूयात की असा गर्व कधीच माझ्याकडे येऊ देऊ नकोस. जे काही आहे ते त्यांनी दिलेलं आहे. जे काही आहे, बुद्धी, सामर्थ्य, टॅलेंट, गाण्याचं असेल, वाजवण्याचं असेल, वचन सांगण्याचं असेल, अँकरिंगचं असेल, हाऊस ग्रुपमधील तुमच्या टॅलेंटचं असेल, नोकरीवरच्या तुमच्या सगळ्या नाही का तुमचं कौतुक होण्याचे सगळे क्षेत्र असतील, ते प्रत्येक गोष्ट फक्त आणि फक्त देवाने दिलेली आहे. जे घर आहे, मुलगा आहे, मुलगी आहे, नवरा आहे, बायको आहे, सगळं काही देवाने दिलेलं आहे आणि त्याच देवाची आपण भक्ती केली पाहिजे. या आपले मुख उघडत प्रार्थना करा. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. क्षमा मागा देवाला. जर ज्या क्षेत्रात जर तुम्ही काही चुकीचं करत असाल तर ते क्षमा मागा आणि जर चुकत नसाल तर दुसऱ्यांसाठी प्रार्थना करा, मध्यस्थी करा. दानिएलासारखं तुम्ही उभे राहा.